फ्रेंड्स, तुम्ही गाजराचा हलवा तर बरेचदा खाऊन बघितला असेल, पण दुधी भोपळ्याचा हलवा तुम्ही अशा प्रकारे बनवून पाहाल तर इतका चविष्ट लागेल। एकदा तुम्ही दुधी भोपळ्याचा हलवा बनवून खाल तर तुम्ही नक्कीच पुन्हा दुधी भोपळ्याचा हलवा बनवून खाल। तर तुमचा वेळ वाया न घालवता झटपट आता आपण इथे दुधी भोपळ्याचा हलवा बनवणार आहे। आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पुढे पाहूया आणि रेसिपी स्टार्ट। सर्वात आधी इथे मी 2 कवळे भोपळे घेतलेले, ते पण लहान बघून घेतलेले आणि त्यांना मी स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घेतलेली आणि मोठ्या शेप मध्ये त्यांचे कट करून घेतलेले। आता त्याला आपल्याला खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे मी दोन्हीही भोपळे घासून घेतले आहे आणि आपल्याला भोपळे घासताना हे जरा आपला हात फास्ट चालवायचा आहे, कारण की भोपळ्याचा रंग हा थोडासा काळसर पडू शकतो। त्यामुळे आपल्याला इथे फटाफट भोपळे कापल्यानंतर फटाफट घासून घ्यायचे आहे आणि भोपळ्याचा आतमधला लगदा आपल्याला इथे घ्यायचा नाही, तो आपल्याला इथे काढून टाकायचा आहे। आणि जर का लगद्यामधल्या बिया जाड असतील तरी सुद्धा ते आपल्याला बाहेर काढायच्या आहेत, किंवा कवड्या सुद्धा असल्या तरी सुद्धा ते आपल्याला बाहेर काढून टाकायच्या आहेत। तर पहा, अशा प्रकारे दुधी भोपळा इथे आपला घासून झाला आहे। त्याला मी जास्त बारीकही नाही घासला आहे आणि जास्त जाडसरही नाही घासलं। तर अशा प्रकारे आपल्याला इथे दुधी भोपळा घासून घ्यायचा आहे। आणि सर्वात आधी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचे आहे, ते व्यवस्थित विरघळू द्यायचे आहे। त्यानंतर घासलेला दुधी भोपळा सुद्धा कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि व्यवस्थित 15 ते 20 मिनिट आपल्याला ते फिरवत राहायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जे आपण तूप घातलं आहे ते एकजीव होईपर्यंत आपल्याला असंच फिरवत राहायचं आहे। आता आपल्याला गॅस इथे हाय फ्लेम वरती करून सतत फिरवत राहायचं आहे। हळूहळू दुधी भोपळ्याला पाणी सुटेल तर ते आपल्याला असंच फिरवून घ्यायचं आहे आणि पाणी आटवून घ्यायचं आहे। तर पहा, याच्यामधले पाणी पूर्णपणे आटले आहे। फ्रेश ताजे दूध गरम करायला ठेवलेले, तर आपल्याला इथे 1 ते 1.5 ग्लास दूध कढईमध्ये टाकायचं आहे। दूध घालण्याआधी गॅस मी इथे लो फ्लेम वरती केलेला, आता आपल्याला पुन्हा फास्ट करून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 वाटी साखर घातली आहे आणि आपल्याला साखर आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे, तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता। तर इथे 2 वाटी साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर घातल्यामुळे मिश्रणाला पुन्हा हळूहळू पाणी सुटायला लागेल। तर आता पहा, अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दुधी भोपळ्यामधले पूर्ण पाणी आटोस तर ते आपल्याला असंच फिरवत राहायचं आहे। तर कढईमधले पाणी बऱ्याचपैकी आटले आहे। इथे मी अर्धी वाटी दुधाची मलाई घातलेली, त्याऐवजी तुम्ही इथे खवा सुद्धा घालू शकता। तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, किंवा तुम्ही मॅशरच्या सहाय्याने सुद्धा हे असं मिक्स करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला हे मॅशरच्या सहाय्याने किंवा कढईच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे मी 2 ते 3 इलायची फक्त कुटून घातली आहे, त्याने सुद्धा आपल्या हलव्याला चांगली चव येईल। तुम्ही मिक्सर मधून बारीक करून पावडर सुद्धा घालू शकता। तर आता आपल्या हलव्यामधले पाणी पूर्णपणे सुकले आहे। तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा घेतले आहेत, थोडेसे काजू बदाम आणि थोडेसे किशमिश आपल्याला भाजून या स्टेजला हलव्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, इथे आपला हलवा बनवून सर्व करायला रेडी आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच आपल्या घरी ट्राय करून पहा आणि खाऊन मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। अशा पद्धतीने बनवलेला दुधी भोपळ्याचा हलवा तुम्हाला कसा वाटला ते।
तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.